नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण भरपूर दिवस टिकणारं असं उपासाचं डोस्यांचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं, अर्धा वाटी आपण साबुदाणे घ्यायची. साबुदाणे आपल्याला अजिबात भाजून घ्यायची नाही, डायरेक्ट कच्चेच त्याला मिक्सरला फिरून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं बारीक पीठ आपण ह्या साबुदाण्यांचं तयार करून घ्यायचं. आता आपलं पीठ तयार करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतले ते त्याच वाटीने बरोबर 1 वाटी आपण वरई घेतली, म्हणजे भगर घेतली. ती देखील साबुदाण्यामध्ये घालून तिला मिक्सरला बारीक फिरून त्याचं पीठ तयार करून घेतले. तर साबुदाण्याचं आणि भगरचं आपलं हे पीठ तयार झालं आहे. त्यानंतर लगेच एक चाळणी घ्यायचं आणि त्या चाळणीने आपण हे पीठ गाळून घेणार आहोत. जे काही साबुदाण्याचे आणि वरईचे जाडसर काही कणं असतील ते निघून जातील. लगेच याच्यामध्ये काही आणखी इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे. सर्वप्रथम चवीनुसार मीठ, अगदी थोडासा आपण बेकिंग सोडा घालणार आहोत. घरगुती आपला नेहमीचा खाण्याचा सोडा वापरला तरी काही हरकत नाही, आणि अगदी थोडंसं यामध्ये निंबू सत्व आपण वापरत आहोत. तर हे संपूर्ण साहित्य घालून आता हे पीठ आपण गाळून घेणार आहोत. यामुळे काय होईल, जे आपण आता घातलेले इन्ग्रेडियंट्स आहे ते व्यवस्थित पिठात मिक्स होतील. तर आपलं हे गाळून तयार झाले आणि उरलेलं जे काही आणखी आपले साबुदाण्याचे आणि वरईचे कण आहेत ते देखील आपण पुन्हा मिक्सरला बारीक फिरून ते दळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढं पुन्हा आणखी याला बारीक फिरून त्याचं पीठ तयार करून घेतले आणि त्यामध्येच आपण आता हे गाळून घेणार आहोत. जे काही आपण निंबू सत्व घातलेलं होतं ते जरा मोठे मोठे दाणे असल्यामुळे ते देखील राहिलं होतं, म्हणून ते मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आणि लगेचच आपण हे संपूर्ण आणखी व्यवस्थित मिक्स करून घेणार. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून अगदी भरपूर दिवस टिकणारं आपलं प्रीमिक्स हे तयार झालं आहे. त्या प्रीमिक्सपासून आपण आज पंच डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर पंच डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी प्रीमिक्स घेतले. हे प्रीमिक्स आपण हवाबंद डब्यामध्ये भरून भरपूर दिवस अगदी सहज याला टिकवून घेऊ शकतो. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये काय करायचं, 1 वाटी प्रीमिक्ससाठी बरोबर 1 मोठा आकाराचा चमच्यावर आपण इथे दही घेतले. जे आपण दही यामध्ये वापरणार आहोत ते अगदी फ्रेश वापरा, जेणेकरून जर आपलं शिळं दही असेल ते जरा आंबट असतं चवीला, आणि त्यामुळे आपण जे काही आता डोसा बनवला तर पंच डोसा तो आपला थोडासा आंबूस वास त्याचा येऊ शकतो. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आता याचं छान आपण बॅटर हे मळून घेणार. नेहमी आपण जसं याचं पंच डोस्याचं बॅटर करून घेतो अगदी परफेक्ट तसंच आपल्याला बॅटर हे बनवून घ्यायचं आहे. आणि हे पीठ अजिबात गोठड्या वगैरे होत नाही, म्हणून याला अगदी सहज पटकन हे पीठ मळून तयार होतं, म्हणजे याचं बॅटर हे तयार होतं. अगदी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर मी तयार करून घेतलं आहे. जर आपल्याला अगदी घाई असेल आणि आपल्याकडे किंवा पाहुणे आलेले असतील किंवा आपल्या देखील इतर कामांसाठी वेळ नसेल फराळ बनवण्यासाठी, जर आपल्याकडे असं प्रीमिक्स असेल तर आपण 2 ते 3 मिनटाच्या आत हे प्रीमिक्सपासून डोसे हे बनवून घेऊ शकतो. जर आपल्याला वेळ नसेल तर लगेच देखील आपण यातलं बनवलं तरी काही हरकत नाही, आणि जर आपल्याला थोडाफार वेळ असेल तर 5 मिनटं याला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही. तर ह्या पद्धतीचं आपलं पीठ हे तयार करून घ्यायचं, बॅटर हे तयार करून घ्यायचं. हे बॅटर तयार झाल्यानंतर याला मी 2 ते 3 मिनटं याला मोरून घेणार. तर 2 ते 3 मिनटं हे पीठ मी छान रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. ते जे काही साबुदाणे वरई असेल थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करतील आणि त्यामुळे आपलं जे बॅटर आहे थोडंसं फुलेल. तर साईडला डोसे बनवण्यासाठी मी एक नॉनस्टिक कढाई घेतली. जर आपल्या डोसे पॅन असेल तो घ्या. त्यानंतर त्याला सर्वात प्रथम आपण तेल लावा. तेल लावल्यानंतर आपण आता यावरती पाणी शिंपडून आणि अगदी थोडंसं हलक्या हाताने रुमालाने आपण पुसून घेणार. ह्यामुळे आपला जो डोसा असतो तो कढईला चिटकत नाही. तर लगेचच आपण आता काय करायचं, अगदी मंद गॅस करायचा. मंद गॅसवरती लगेच आपल्याला हवा तसा लहान मोठा आपल्याला कसा हवा आहे डोसा हा तयार करून घ्यायचा. ह्याचपासून तुम्ही जाळीदार अगदी पेपर डोसा देखील करून घेऊ शकता, किंवा या पद्धतीचा पंच डोसा देखील आपण बनवून घेऊ शकतो. तर अगदी छान असे आपल्या डोस्याला जाळी पडली. अगदी परफेक्ट असा आपला हा उपासाचा पंच डोसा आपला तयार होतो. अजिबात वेळ वगैरे लागत नाही, अगदी पटकन तो तयार होतो. त्यानंतर काय करायचं, थोडंसं आपला डोसा हा शिजल्यानंतर वरून आपण यावरती साजूक तूप घालणार आहोत. यामुळे अगदी छान चव वाढते आणि दिसायला देखील अगदी छान असा आपला हा डोसा हा दिसतो. आपण जर उपासाला बटर खात असाल तर बटर देखील आपण ह्यावरती घातलं तरी काही हरकत नाही.
तर मी यावरती अगदी भरपूर असं तूप घातले. तूप घातल्यानंतर पुन्हा आणखी आपण याला काही मिनिटांपर्यंत म्हणजे 1 ते 2 मिनिटपर्यंत याला पुन्हा आणखी शिजवून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे मसाला डोसा किंवा म्हणजे आपल्याला हवा तसं थोडेसे वेगळा प्रकार आपण यापासून करून घेऊ शकतो. याचपासून आपण इडली किंवा आप्पे देखील आपण ह्याच मिश्रणापासून तयार करून घेऊ शकतो. एकच प्रेमिक्स बनवून त्यापासून आपण अगदी भरपूर असे वेगवेगळे प्रकाराचे आपण छान छान उपासाचे पदार्थ हे बनवून घेऊ शकतो. छान खाली क्रिस्पी आपला डोसा हा तयार झाला आहे. वरून देखील छान तो आता शिजला आहे. लगेचच काय करायचं, अगदी हळूवार त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा परफेक्ट असा आपला डोसा हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा.